पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली. त्या दिवसाला उद्या 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यानिमित्त आंदोलन करतायत महेश करचे. उद्या संविधान वाचन आंदोलन आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश करचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान API अक्षय सोनवणे यांनी अल्पवयीन मुलांची धिंड काढली होती. ते प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि त्या प्रकरणास संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश करचे आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. काय सांगाल उद्या तुमचं दोन्ही आंदोलन आहेत, काय सांगाल? मुळात कसं आहे, मान खटावमध्ये एका बाजूला जर आपण बघितलं तर दहशतीचं राजकारण आहे, भीतीचं वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाची लढाई आहे. उद्या पत्रकार तुषार खरात यांना जी विविध खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्यावरती जी कारवाई केली, त्यांच्या अटकेला उद्या 1 वर्ष पूर्ण होते आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्ही उद्या दहिवडीत संविधान वाचन आंदोलन करतोय. मुळात हा प्रश्न एकट्या तुषार खरातचा नाहीये, तर तो तुमचा, माझा, सगळ्यांचा, इथल्या जनतेचा आहे. तुषार खरात यांच्यावरती जे विविध खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना त्याच्यामध्ये 102 दिवस तुरुंगात सडवण्यात आलं आणि ते उदाहरण पुढं करून इथल्या लोकांना घाबरवायचं राजकारण या मानखटावमध्ये सुरू आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही आज संविधान घेऊन आम्ही आंदोलन करतोय. ही संविधानाची लढाई आहे. म्हणजे आर्टिकल 19(1)(a) हे सांगतं की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, आम्ही आमचे विचार मांडण्याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. मग त्या राज्यघटनेनं दिलेल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती, लोकशाहीवरती हा घाला आहे. आणि हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना आपण हे जर निमूटपणे बघत असेल, शांतपणानं जर बघत असेल, तर आज शेजाऱ्याच्या घरात आग लागली आहे, ती उद्या माझ्या पण घरात आग लागणार आहे, ते तुमच्या पण घरात आग लागणार आहे. म्हणजे आज एकटा तुषार खरात अडकला नाही म्हणजे तो जात्यात आहे, आपण सगळे सुपात आहोत. उद्या तुमच्या आमच्या कुणाच्याही घरातला कुठलंही पोरगा असू शकतं या खोट्या गुन्ह्यात. आणि तेव्हापासून या मानखटावमध्ये खोट्या गुन्ह्यांचं एक रॅकेट चालू झालंय. दरम्यानच्या काळात आपण बघितलं असेल, मागच्या वर्षी म्हसवडमध्ये आम्ही शेतकऱ्यांनी पाण्यासाठी एक अर्धनग्न मोर्चा काढला होता. तर तो मोर्चा निघू नये याच्यासाठी या राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी मला धमकी दिली होती, शिवीगाळ केली होती, दमदाटी केली होती. ती धमकी सुद्धा काय होती, तर तुझा तुषार खरात करू. म्हणजे हे अतिशय गंभीर आहे. आता आपण जर बघितलं म्हसवड नगरपालिका पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी तत्कालीन म्हसवडचे पोलीस जे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे होते, त्यांनी एका खोट्या गुन्ह्यामध्ये तिथल्या काही तरुण मुलांना अडकवलं आणि त्यांची म्हसवड शहरातून धिंड काढली. त्यातला एक मुलगा हा अल्पवयीन होता. त्या अल्पवयीन मुलाचं नाव यांनी जाहीरपणे माध्यमात सांगितलं, त्या मुलांची धिंड काढली. हे अमानवी आहे, हे संविधानाच्या विरोध आहे. म्हणजे हे धाडस आलं कुठून? एखाद्या मुलांची धिंड काढणं, अल्पवयीन आरोपीचं नाव जाहीर करणं, खोटा गुन्हा दाखल करणं, हे कुठून आलं? तर ह्याचं मूळ जर बघितलं आपण तर ते तुषार खरात जे प्रकरण झालं त्यांच्यावरती खोट्या गुन्ह्याचं, तिथून या तालुक्यामध्ये, या मानखटावमध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला विचारणारं कोणी नाही आणि आम्ही काही पण करू शकतो. म्हणजे आता मी आणि माझे सहकारी हे लढाई लढतायत, तर आम्हाला सुद्धा घाबरवलं जातंय, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे धमकावलं जातंय की लोक काही काळजीपोटी पण काही लोक मला येऊन सांगत असतात की तुम्हाला कुठेतरी गुंतवतेली, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट करतील, तुम्हाला कुठेतरी मारतील. ही भीती जी निर्माण केली गेली आहे, भीतीचं राजकारण ह्या तालुक्यात जे निर्माण केले गेले, त्याला छेद देण्यासाठी. आणि इथं संविधानाचं राज्य आहे, इथं भीतीचं किंवा दहशतीचं राज्य आहे का कायद्याचं राज्य आहे, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. तो प्रश्न विचारण्यासाठी हे आंदोलन आहे. त्यामुळं उद्या आम्ही दहिवडीत संविधान वाचन आंदोलन करतोय. तुषार खरात यांना जी अटक झाली त्या अटकेला 1 वर्ष पूर्ण होते. त्या ठिकाणी आम्ही संविधानाचं वाचन करणार आहे आणि जे अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत, पोलीस विभागात असतील किंवा बाकी सगळ्या सरकारी विभागात कार्यरत असतील, तर त्यांना आम्ही या गोष्टीची जाणीव करून देणार आहे की तुमची नेमणूक, तुमची निवड ही संविधानानुसार झालेली आहे आणि तुमचं काम हे संविधानानं आखून दिलेलं आहे. तुम्ही संविधानाच्या जोरावरती त्या ठिकाणी बसलेलं आहे, तर तुम्ही संविधानिक गोष्टीचं पालन करावं हे सांगण्यासाठी आणि सामान्य माणसाला की आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे, आम्हाला जर इथं काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आणि हा विरोधाचा, लोकशाहीतला आवाज बुलंद करण्यासाठी, त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि परवा आम्ही म्हसवडमध्ये बुधवारी त्या ठिकाणी अल्पवयीन आरोपीची धिंड काढली, त्याच्या खोटा गुन्हा दाखल करून. त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय. तर आता मी जे सांगितलं की तुषार खरात प्रकरण असेल, मला दिलेली धमकी असेल किंवा हे अल्पवयीन मुलाची धिंड काढण्याचं प्रकरण, ही साखळी एक आहे.
बरं, ही काही उदाहरणं आहेत फक्त. अशी आणखी बरीचशी खूप काही उदाहरणं आहेत, की हे इथं घडतंय. भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते, खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाते. जर तुम्ही इथं सत्ताधाऱ्यांना विरोध करत असाल, त्यांच्या राजकारणाला विरोध करत असाल, तर या सगळ्या कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, संविधानाचा दुरुपयोग केला जातोय, सत्तेचा दुरुपयोग केला जातोय. त्यामुळं याच्या विरोधात सामान्य माणसाचा आवाज कुठं आहे? मग त्याला दाबलं जातंय, त्याला घाबरवलं जातंय, त्याच्यावर भीती निर्माण केली जाते. त्यामुळं कुणी इथं घाबरायचं कारण नाही. का? तर सत्ता असेल किंवा पोलिसी अधिकार असतील, त्यांना अधिकार मोठे आहेत, सत्तासुद्धा मोठी आहे. परंतु या देशात संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही. हे सांगण्यासाठी हे उद्याचं आणि परवाचं आंदोलन आहे. आणि त्याच्यासाठी मग सामान्य माणसानं या ठिकाणी निर्भयपणानं, म्हणजे मान खटाव निर्भय बनो, अशा प्रकारचं अभियान राबवण्याची इथं गरज आहे. तुम्ही आम्ही न घाबरता तुम्हाला जे वाटतं ते एक सजग नागरिक म्हणून तुम्ही मांडलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. इथं खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे. हे ताकद आपल्याला संविधान देतं आणि आम्ही त्या संविधानाच्या ताकदीवरतीच लढतोय, कारण संविधान हे सगळ्यांपेक्षा मोठं आहे. संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.